ते एकच अपेक्षा आहे की मराठ्यांना तेवढं सरसकट कुणबी प्रमाण द्यावं आणि ओबीसी मध्ये समावेश करावा. विधानसभेला बाबासाहेब देशमुख. आपल्याला तो भाजप शाजी बापू हा त्यांचे विचारच पटत नाही. काम करून करायचं आहे. कशाची कामं करतात काय इलेक्शन होतं तेवढं कामं करतात. इलेक्शन झाले पुन्हा वाडेगाव कुठे आहे त्यांना माहीत नसते. पण बाकी तर काय सुधारणा नाही. काय सुधारणा तुम्ही सांगा जाऊन फिरून या गावात सुधारणा नाही त्याच काय यार तेवढीच ठराविक माणसाचं सुधारणा करायची मर्यादित पुढारी संघटून बाकीच काय सुधारणा नाही ना. जे जे पार्टीनं आम्ही 55 वर्ष झाले आम्ही शकापची माणसं आहे. बापून लई कामं केली म्हणते गावात. काय आमच्या वाटेला जा तुम्ही मोकळे जाऊन या वाटी मी नाही काय जायचं येत ना काय. बापूचा टक्केवारीच्या आरोपावर कुठलाही कार्यकर्ता त्यांचा बापूचा नाराज नाही किंवा कुठलाही गावातला नागरिक सामान्य नागरिक मतदार बापूच्या टक्केवारीबद्दल सामान्य मतदाराला काही घेणं देणं नाही. केंद्रात मोदी असावं ही माझी सरळ भावना आहे. 55 वर्षात एक गाव घेतलं असतं वर्षाला एक गाव तर तुम्हाला कुठं बुमऱ्यातनं बाहेर पाय काढायची गरज लागली नसती. मग एवढं 55 वर्ष राज्य करून तुम्ही रात नाही दिवस पैसे घेऊन शेवटी पडली पार्टी पडली. मग काम असतं तर तुम्ही निवडून आला असता ना. भाजप सरकारनं काहीच केलं नाही, नुसतं कागदी बाबा केला. काय बापूच्या काळात किंवा या सरकारच्या काळात काय विकास झाला घेतला? झालंय कागदी. मी मग बापूचाच माणूस आहे पण कागदी झालाय. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, अगदी 3 महिन्यावरती ओघ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मी पुन्हा एकदा सांगोलमधल्या अतिशय मोठा असलेला आणि सांगोलपासून अगदी जवळ असलेलं वाडेगाव या गावामध्ये आलो आहे. खरं तर संध्याकाळचा टाईम आहे. लोक वेगवेगळ्या भागामध्ये लोक बसली ती. नेमकं या विधानसभेला लोक कोणता विचार करून मतदान करणार आहे ती हा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. आणि त्या संबंधित एकूण त्या ठिकाणी राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल याविषयी लोकांचं म्हणणं काय हे तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर शहाजी बापूंनी या मतदारसंघामध्ये मोठी कामं केली, विकास निधी आणला हे सांगितलं जात असलं तरी पण लोकांचे प्रश्न सुटलेत का, महत्त्वाचे लोकांचे प्रश्न मार्गी लागलेत हे देखील या सांगोलच्या माध्यमातून आजच्या रिपोर्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघण्यासाठी मी वाडेगावमध्ये आलो आहे. खरं तर सांगोलमध्ये पहिला रिपोर्ट आपण सांगोलमधलं अतिशय मोठं गाव असलेलं मोहोद या ठिकाणी घेतला होता. मग अनेक लोकांनी आपल्याला फोन केलं की तुम्ही मोहोद या ठिकाणी बाबासाहेबांचं गाव असल्यामुळे लोक त्या ठिकाणी बाबासाहेबांविषयी चांगले लोकांनी प्रतिक्रिया दिली असं लोकांनी सांगितलं. तुम्ही एकदा वाडेगावमध्ये या किंवा सांगोलच्या इकडल्या भागामध्ये या त्या ठिकाणी लोक काय प्रतिक्रिया देतात हे देखील त्या ठिकाणी लोकांना दाखवणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून आपण लोकसभेसाठी वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तिथल्या लोकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता विधानसभेच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या भागातून जाऊन त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न, लोकांची अडीअडचणी, लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोतच. पण नेमकं लोकांचे प्रश्न काय ती, लोक कोणत्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी मतदान करणार आहे हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर सांगोलची परिस्थिती बघता त्या ठिकाणी अनेक नावं जरी चर्चेत असली त्यामध्ये विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील असतील, दीपक आबा साळुंके पाटील असतील, त्यासोबत अनिकेत भैया देशमुख असतील किंवा बाबासाहेब देशमुख असतील आणि त्या ठिकाणी धनगर आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके असतील यांची जरी नावं चर्चेत असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांच्या तोंडातून सातत्याने नाव येते ते शहाजीबापू पाटील आणि बाबासाहेब देशमुख यांची त्या ठिकाणी फाईट लागण्याची शक्यता लोकांकडून सांगण्यात येते. नेमकं लोकांच्या मनात काय, लोक कोणता विचार करून त्या ठिकाणी मतदान करणार आहे हे त्या ठिकाणी आपण बघणारच आहोत. खरं तर तुम्हाला देखील असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील किंवा लोकांचा कौल जाणून घेण्याचा असेल, आपल्या भागातील लोक आपल्या नेत्यांविषयी काय बोलतात हे जाणून घेण्याचं असेल तर आताच आपण महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा. आपण या ठिकाणी संध्याकाळचा टाईम आहे, लोक गावामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये बसलेत. नेमकं लोक शहाजीबापूविषयी काय बोलतात, बाबासाहेबांविषयी काय बोलतात अगदी थोडक्या शब्दात लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग आता लोकसभेची निवडणूक संपली, विधानसभेची निवडणूक चालू झाली. 3 महिन्यावरती विधानसभा निवडणूक आहे. काय लोकांनी काय ठरवलं इथल्या विधानसभेला? आता काय जे त्या गावावर अवलंबून आहे ना. पण काय आपल्या गावात काय अवलंबून आहे? इथं बापूचं शाहजी बापू बापूंचं फिरून एकदा. हां, कशासाठी बापू फिरून एकदा? कशाची आता विकासाची कामच केली ती बापून. बर, विकासाची कामं आता ती 1000 कोटी ह्याचं मंजूर केले. आता पाणी सोडले ह्याला बर. नळांदा. आपल्या वाडेगावातलं काय महत्वाचं प्रश्न सुटलं? वाडेगावला तर समगातलं देवळाचं काम 2-2.5 कोटीचं मंजुरी करून आणून दिले. मध्ये नदीला पाणी सोडलं होतं, पाणी नव्हतं लोकांना प्यायला. मग लोकसभेला काय झटका दिला इथं लोकांनी? लोकसभेला तसं नव्हतं ना. मराठा महासा म्हणजे जरांगी पाटलावरती बरंचसं गाणं आता जातं. विधानसभेला तसं होणार नाही. नाही होणार हां, ते आता जे त्या पद्धतीने जे असते जाणार बर. तिथं काय संबंध आहे आता त्याचा? त्यांच्या समोर बाबासाहेब पण आहेत, आता उभा राहणार आहे. हो, मग त्यांच्या पार्टी त्यांना जाणार की बर. त्यांना काय आपल्याला अडवता येते. कसं होईल कोण कोणी इथं वाडेगावात? वाडेगावात बापूला आता बापू उभा राहिल्यापासून कमीत कमी 800-900-1000 मताच लीड जाय कायम. हाय, मग आता तसं होईल का जास्त तर पडतील? तेवढंच होणार. होणार. 5-50 इकडं तिकडं पण तेवढं 1000 मताच लीड होणार. बर, ठीक. नमस्कार, काय ना रमेश दिघे. बर, दिघे साहेब. खरं तर एक आता विधानसभा निवडणूक जवळ आली, अगदी 3 महिन्यावरती विधानसभा निवडणूक आहे. काय चित्र आहे इथलं वाडेगावात विधानसभेला? मराठा आरक्षणामुळे काहीतरी इफेक्ट होईल. बर, कसं कोणाला इफेक्ट होईल, कोणाला फायदा होईल? तसं काय अजून नाही. जरांगे पाटील येणार आहेत. बर, त्यांचं दौरा आहे हां. त्यावर निश्चित होईल. बरं, कोणाला ठरवायचं? बरं, खरं तर हा झाला विषय इथला. पण ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये बापूच्या काळात काय समस्या, काय प्रश्न सुटले का गावातले? एक तरुण म्हणून काय वाटतं?
थोडेफार सुटले आहेत बाकी अजून चालू आहे. खरं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा जे आहे आपला आहे ते कुठलं सरकार सोडलं असं वाटतंय? कशाचं मराठा आरक्षण कुठलं सरकार दिलं वाटतंय? काय महाविकास आघाडी दिलं वाटते. महाविकास आघाडी. महाविकास आघाडी म्हणजे पवार साहेब आपल्या जवळपास कितीतरी वर्ष मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते, त्यांनी पण कुठे दिले आरक्षण आतापर्यंत? नाही त्यावेळेस गरज नव्हती ना, ही भाजप सरकार आल्यापासून गरज पडायला लागली. बर महागाई वगैरे वाढल्यामुळे. बरं, आरक्षणाची गरज पडाली. बरं, जरांगे पाटील म्हणतील तसं. हो. ठीक आहे, जरांगे पाटील म्हणतील तसं यांचं म्हणणं आहे. मग अजून काय काका आहेत आपल्यासोबत, नेमकं काकांचं म्हणणं काय जाणून घेऊ. नमस्कार. नमस्ते. तुमचं काय नाव? दत्तात्रय शेनगारे. बरं, काय करता काम तुम्ही? काय शेती. शेती. बरं, काय परिस्थिती एकूण आता विधानसभा जवळ आले, काय डोक्यात विचार चालू आहे, काय करायचं ठरवलं? जरांगे पाटील येणार सांगोला ते काय सांगतील काय काय जरांगे पाटील येणार आहेत म्हणजे आरक्षणाचा महत्वाचा हा मुद्दा मुद्दा आहे. आहे बरं, 100%. कुठलं सरकार दिलं वाटतं आरक्षण? काय जे दिल ते त्या मागे जायचं. बरं, आता भाजपवाला दिली म्हणते 10%. काय नाही 10% नाही काय नाही, खोटा शिवाय भाजपचा. हां, बरं, खोटा शिवाय मग शरद पवार देतील का आले? काय ठरवलं शेवटी माणूस तर आपला आहे, मराठ्याचा आहे, महाराष्ट्रातला काय करेल तर थोडंफार शिंदे पण आपलं मराठीच जाईल. आहे की पण मग काय केलं नाही त्यांनी. हां, काय निर्णय घेतला नाही. बरं, पवार साहेबांना आतापर्यंत का बरं केलं नाही? केलं नाही पण आता तर होईल ना. काय आता आले हे करत एवढे दिवस फायलावर नव्हतं ना, आता जरा फायलावर आले त्यामुळे घेतील ना काहीतरी. घेतील. बरं, हा मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. पण त्यासोबत ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये काय बापूच्या काळात किंवा या सरकारच्या काळात काय विकास झाला घेतला? झालंय कागदी. कागदी झालाय. हां, बरं मी मग बापूचाच माणूस आहे पण कागदी झालाय. बरं, रस्त्यावर काय म्हणजे जागेवर काय नाही तर? समोर काय नाही. बरं, खरं तर तुमच्यातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा पण प्रश्न अतिशय महत्त्वाचा केलाय आहे. घेऊ झालंय सगळं निसर्गाकडे आले तिकडे आले केलाय नाही असं नाही पण कागदीच आहे. नुसतं पाणी झालं मी झालं काय. सरकारविषयी काय म्हणणं आहे? भाजप महायुती असेल, महाविकास आघाडी असेल? सरकारविषयी भाजप सरकारनं काहीच केलं नाही, नुसतं कागदी बावा केला. बरं, देखावा. नुसतं फक्त निधीचाच फक्त निधीचा वापर पुकारायला टेजवर आता बातम्या कोटी आम्ही पंढरपूरचा आहे, तिकडे लोक म्हणतात बापून लय विकास केलाय, काय डांबरी मागितलं, मुरुम मागितल्यावर डांबरी दिलाय म्हणत नसते. आता काल कळलंच की लोकसभेला हां. लोकसभेला निकाल उघडच आहे. पण 5,000 लीड गेले सांगोलमधलं पण. मग आता 5 लय सांगोल 5 लय झालं काय. हां, कुठलं गाव? वाडेगाव. वाडेगावचं काय नाव? दिगेच. दिघे बरं, दिगेच भरपूर गाठ पडते लोक. दिघेच गावच आहे. गाव दिग्याच आहे. बरं, काय दिगेकरांचं म्हणणं काय आता इथं? विधानसभेला बाबासाहेब देशमुख. बाबासाहेब देशमुख. आपल्याला तो भाजप शाजी बापू हा त्यांचे विचारच पटत नाही. मला तर पटत नाही, इतरांना पटो अगर न पट, बरं पण आपल्याला पटत नाही. बरं, गणपताबाई पाठीमाग होता पहिल्यापासून? नाही हां. पहिल्यापासून नव्हतो, पण ह्यांचं आत्ताचं राजकारण हां, हां, आणि पूर्वीचं राजकारण जमीन आसमानचा फरक झाला. त्यामुळे ह्यांचं विचार पटत नाहीत. ह्या राजकारणी लोकांचं विचार पटत आता नाही. चांगलं केली काय महिलांना इष्टी काय मोफत केली आहे? 1,500 ही महिना चालू 2 केली महिन्यासाठीच असणार हां. ही काय लई दिवस ह्यांचं सरकारी असतं असणार. सरकार ह्यांचं येत नाही ही त्यांना माहिती आहे, त्यामुळे ही घोषणा आहे त्यांच्या. हे खरं नाही. ही काय खरं नाही बरं, आणि ह्याच्यावर कोणी विश्वास बी ठेवणार नाही. हां, हां. अजिबात नाही. बाबासाहेबाला आमदार करायला येत नाही. बाबासाहेबाला आमदार आपण तर स्वतः म्हणजे आपली इच्छा आहे. हां, हां. थोडं त्यांच्या नशिबानं होत्याला न होत्याला तो भाग पण यावा. आपली इच्छा आहे. आपली इच्छा. ठीक आहे. काय नाव साहेब? दादा दिघे. तर त्याला लोकसभेची निवडणूक संपली, त्या ठिकाणी सांगोलचं चित्र बघता 5,000 लीड त्या ठिकाणी महायुतीला गेल्या. आता विधानसभेला कसं होईल इथं? विधानसभा थोडं मोठ्यानं बोला. विधानसभेला नक्की बापूला लोक साथ देतील सगळी. बापूंला? हो. बरं, कशासाठी बापूंला फिरून? बापून त्या पद्धतीने लोकांना कामं करण्याचा प्रयत्न केला. गोरगरिबांची जी काही अडचणी आहे तिथं पदोपदी स्वतः हजर राहून सक्षमपणे काम केलं आहे. नमस्कार. बरं, काय नाव तुमचं? प्रदीप कुमार इंगोले. हेच गाव का? हेच गाव. बरं, काय चालू आहे विधानसभेचे चित्र? काय चालू आहे? नाही, मला महत्वाचं जाऊ दे विधानसभेचं. गावातलं काय महत्वाचे प्रश्न सुटलेत का ह्या काळात? सुटलेत की ते पाण्याचा प्रश्न मध्ये बापूमुळे पाणी आलं नदीला. ह्याच्या अगोदर आलं नव्हतं कधी. बरं. 50-25 वर्षापूर्वी. आणि या बारीनं बापून पाणी सोडलं होतं. बरं, महत्वाचं गावातलं पाण्याचं एक सोडलं, बाकीचं काय रस्त्याचं ते प्रश्न सुटले का? रस्ते ऑलरेडी चांगलं जायचं गाव. बरं, आधी पण चांगला आहे. बरं, चांगलं आहे. एक तरुण म्हणून, एक युवा म्हणून वरच्या केंद्रातल्या सरकारबद्दल काय वाटते? मोदीबद्दल काय वाटते? त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया? ना केंद्रात मोदी असावं ही माझी सरळ भावना आहे. माझी वैयक्तिक बरं का. बरं, काय कारण त्याची? हिंदूसाठी वगैरे काम आहेत त्यांची चांगली. त्यामुळं असं वाटतंय मोदी पाहिजे. मोदी पाहिजे. नमस्कार. नमस्ते. खरं तर लोकसभेच्या टायमाला पण त्या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा झाली होती. त्या ठिकाणी गावामध्ये बरीच लोक त्या ठिकाणी शहाजी बापूच्या बाजूने बोलली होती किंवा भाजप सरकारच्या बाजूने बोलली होती. काय आता विधानसभेला चित्र काय राहिले तर? विधानसभेला शाहीबापू पाटील असणार आहेत ना, कारण सांगोला जनता हुशार आहे. जनताही सांगोल्याची जातीय पातीच्या राजकारणामधून अडकता विकास या मुद्द्यावर हीच 2024ची विधानसभा
या ठिकाणी होणार आहे आणि तसा विकास पाहिला तर गेल्या 55-60 वर्षाचा जो बॅकलॉग होता तो बापूने या 5 वर्षाच्या काळामध्ये भरून काढला आहे. त्यामुळं सांगोल तालुक्याची जनता निश्चितपणे बापूच्या पाठीने उभा राहील. काय प्रश्न सुटले महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा, म्हणजे गेले 55 वर्ष तर सांगोल दुष्काळ तालुका होता. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच होता की दुष्काळ, पाणी, आणि जे काम 55 वर्षात झालं नव्हतं ते बापून ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न 100% सोडवला आहे. त्यामुळं इथून पुढची निवडणूक पाण्या ह्या विषयावर न होता विकासावर होणार आहे. त्यामुळं एवढा बापूने निधी आणला, एवढा विकास केला, लोकसभेला कसं काय फटका बसला? लोकसभेला सांगोल तालुका लीड आहे 5000 मतदान लोकसभेला. एवढं सगळं वातावरण असताना सुद्धा, भाजप मोदीवर असताना सुद्धा या सांगोल तालुक्यामध्ये बापूची क्रेज कायम राहिली. या संपूर्ण जिल्ह्यातल्या 13 तालुक्यामध्ये सांगोल आणि अक्कलकोला तालुका फक्त हा महायुतीला लीड आहे. त्यामुळं विषय लोकसभेचा नाही, विधानसभेचा विषय. असंही लोकसभेला तालुक्यानं बापूच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिलेत. बापूच आम्हाला पाहिजे आणि बापूच आमचा नेता तालुक्यानं लोकसभेला दाखवून दिले आणि विधानसभेला ते दाखवून देतील. गेल्या वर्षी बापू अगदी कमी फरकाने निवडून आले, 600-700 मतदान निवडून आले. त्यावेळी असेल तर लढत होईल वाटते? नाही, ह्या वर्षी गेल्या 2019ची परिस्थिती 2024ची वेगळी होती. 2019च्या वेळी बापूकडे असं कुठलंही ठोस काम नव्हतं, ठोस निर्णय होता, फक्त एक नेता बापू म्हणून होता. पण ह्या 5 वर्षांमध्ये कामं भरपूर मोठ्या प्रमाणात झालेत. त्यामुळे विकास कामाच्या जोरावरच 700चं काय 70,000च्या मतानं बापू याला बसतील. जरी कामं मोठ्या प्रमाणात झाले तर बापूवर सातत्याने त्या ठिकाणी टक्केवारीचा आरोप प्रामुख्याने केला जातो. बऱ्याच गावात गेलं तर टक्केवारीचा आरोप केला जातो, त्याबद्दल काय वाटतं? आता कसं आहे, टक्केवारीवर तुम्ही आता विषय काढलाय, विरोधकांना दुसरा कुठला मुद्दाच नाही. कुठल्या मुद्द्यावर बापूला टार्गेट करायचं? कुठल्या एखाद्या गावातला बापूनं त्या जाती धर्म बघितला नाही, कुठलं बाबा हा माणूस कोणाचा आहे, तो कोणाचा आहे, हा गाव कोणाचा ते बघितलं नाही. प्रत्येक गावात कामं झालेत. मग कुठल्या रोग धरून बापूर टीका करायची की बाबा हे बापून केलं नाही म्हणून. त्यामुळे विरोधक टक्केवारीचा मुद्दा काढतात. टक्केवारी ज्या अर्थ टक्केवारी लोक म्हणते बापून टक्केवारी खाल्ली, तुम्ही टक्केवारी खात होता. तुमच्याच लोकांकडून तुम्ही टक्केवारीपेक्षा अधिक म्हणजे पूर्ण कामच तुम्ही हडप करत होता. बापूचा फक्त टक्केवारीचा चुकीचा आरोप केला जातोय आणि बापूचा टक्केवारीच्या आरोपावर कुठलाही कार्यकर्ता त्यांचा बापूचा नाराज नाही किंवा कुठलाही गावातला नागरिक, सामान्य नागरिक मतदार बापूच्या टक्केवारीबद्दल सामान्य मतदाराला काही घेणं देणं नाही. जनता बापूवर खुश आहे. तर बऱ्याच गावात गेल्यानंतर त्या ठिकाणी लोकांचा महायुतीवर रोज दिसतोय. मग मराठा आरक्षण असेल, दुधाचे दर असेल, कांद्याचे प्रश्न असेल, अजून पण लोकांचा त्या ठिकाणी राग कमी झाला नाही, त्याचा फटका बापूला बसेल वाटत नाही? महायुती सरकारवर नाराजच कारण नाही. आता राज्य सरकार लाडकी बहीण योजना आहे, लाडका भाऊ योजना आहे, शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना आहे, नमो सन्मान निधी आहे. शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारनं चांगले प्रयत्न केलेत, चांगले मुद्दे सरकारचं शेतकऱ्यांसाठी उचलून धरले. त्यामुळे महायुतीवर नाराज असण्याचं कारण नाही, त्याचा फटका बापूला बसणार नाही. वाडेगावात किती मतदान होईल आणि बापूला किती अंदाज इकडे? साधारणतः बापूला गावामधून 70% आसपास मतदान यावर्षी होईल. 70% होईल. ठीक आहे. शहाजी बापूंनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामं केल्यामुळे 70% मतदान त्यांना होईल असं देखील सांगण्यात येते. काय चक्कर नेऊन टाकायला काय? रोज गावात चक्कर असते, संध्याकाळी रोज सकाळ संध्याकाळ. दूध आहे रोज 50 लिटर. 50 लिटर दूध आहे? भाव आहे ते 20 रुपयाची, 20 रुपये. बरं, परवडतंय मग? काय परवडत नाही ना हे. 5 रुपये काय चालू होती आमदार द्यायचं? काय दिलं नाही, हातात आलं नाही अजून. अजून काय नाही आलं? काय आलं नाही. बरं, आता कसं करायचं आमदार केलं इथं? आता आमदारकीला आता कसं चाललाय, कौल चाललाय ते इंडिया आघाडी. त्यामुळं आता शहाजी बापू आणि बाबासाहेब देशमुख आहेत समोरासमोर असं लोकांकडून चर्चा आहे. काय मत आहे तुमचं? आता पवार फिरलं का नाही, शरद पवार, तर मग काय ते त्याची मतं फिरते बघायचं. बरं बरं, असा त्याचा हिशोब आहे सगळं. बापूने काय कामं केली आहेत? कामं केलीत बापून, चांगले केले ते. बरं, काय काय केलं इथं? काय पाणी 2-3 नदीला सोडलं, अजून काय रस्त्याची पिस्त्याची कामं केली त्यांनी. बरं, आणि बाबासाहेबांचं काय इकडं? बाबासाहेबांचं काय, त्यांच्या वडिलांनी कामं केली, आजोबांनी. बरं, आता कसं ठरवलं, डोक्यात काय विचार चालू आहे? आता डोक्यात कसं चाललंय, भाजप आता पार ह्याला चाललंय. त्यामुळं आता ती इंडिया आघाडी काय आता यंदा सोडत नाही. म्हणजे बापूंनी कामं मोठ्या प्रमाणात केलेत, पण त्या ठिकाणी भाजपवरती आजोबांच्या त्या ठिकाणी राग थोड्या प्रमाणात दिसतोय. काय ना सौरभ भाजारे. बरं, हेच गाव का? वाडेगाव. बरं, काय करता काम? काय हाय, शेतीच बघतो का? शेती बघताय? किती शेती? 4-4.5 एकर आहे. बरं, काय आता शेतात? मका सगळे. मग काय सगळे जनावर काय? दर्शे येते. बरं, किती येत्या? 5 दर्शे येते. परवडते आता धंदा? आता काय परवडते, किती आता जरा रेट वाढलाय, वाढायला म्हणते पण काय वाढ नाही अजून. बरं बरं, किती दर आता? आता आधी पडत होता 26-27 रुपये, आता 30 रुपये झाला म्हणजे, पण अजून काय आलं नाही. आलं नाही मास्टर, काय बघितलंय वेळ? नाही बघितलं, काही रेट कमी पडले झाल्यामुळे काय बघायची इच्छा होईना, काय करता. ते असू द्या. इथं आता आमदार केलं काय म्हणतील लोक गावात?
आमदार केलं काय बोलणार का हो? जे 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 पार्टीनं आम्ही 55 वर्ष झालं आम्ही शकापची माणसं आहे. बरं हां बापून बी लय कामं केली म्हणते गावात नाही केली ती बापानं कामं मग त्यांच्या मागे जाय नाही नाही आम्ही पहिल्यापासून शकापची माणसं आहे. कामं केली तरी मग जाय ना त्यांच्या मागे नाही बर काय आमच्या वाटेला जा तुम्ही मोकळे जाऊन या हां वाटी मी नाही काय जायचं येत ना काय बापूला काय हळद कुकू लावायचा बर नको आपण आम्हाला जाय व्यवस्थित केलं असतं तरी बी आम्ही केलं असते काम बरं हां मग आता बाबासाहेब फिरून नाही बघू अजून काही अजून बघायचं अजून ठरवायचं आहे नमस्कार काय नाव सदाशिव दिघे दिघे साहेब लय गावात दिघे ती लय मग वाडेगाव दिघे आहे. ग्रामपंचायत सरपंच दिघेच असेल इथं नाही नाही मग डुईफुडे पुढे दिघेच आहे हां. आमदार केलं कसं आहे इथं आमदार केला हां आता काय सांगायचं पुढचं पाण्यातलं हे पैशाने आटा झालं म्हणजे तीच निवडून येणार बरं कोण नाट करेल पैसे पैशाच का आता काय सांगावं हो ते आता शहाजी बापू जरा गुडघ्याचं ऑपरेशन झालं हां 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 बापू किंवा काय आता ते कानडी ते आमदारचं काय माहिती आहे मागचं त्यांचा ते हां हां पैसा बिसा आहे दहा पाठवून कामं केली काय बापून इथं हा लय केली केली ते होय बर काय काय केलं इथं हे काय समजा रस्तं बिस्त केलं देवळा बेवळाचं फुलं बिलं हां 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 पण आणि डांबरी झाला इथं महादेवाला आता पाणी घालायला जायला बरं हां हा हां काम केले दहा पाठवून मग बापून आता द्यायचं निवडून थांबवायचं आहे मग आता काय म्हणजे मी एकटा बोलून काय तुमचं करायचं काय जनताच काय आपण जनता जाईल हा, जनता मग काय तर होईल काय ठरवलंय काय तर ठरवलं असेल हो ठरवून दे आता बापूला निवडून द्यायचं आपण ना तुझं काम कसं आहे इथं हा ना तुझं चांगलं आहे बर माने काय करता का माने साहेब शेती शेती करता काय येतलं सांगोलच्या मेन परिस्थिती किंवा काय प्रश्न येतले वाडेगावात मेन परिस्थिती आता ह्याच्या अगोदर जी 40-50 वर्ष सत्ता होती त्या पार्टीचं काम काय सुद्धा नाही आता त्यांच्या मला निवडून तुम्ही पुढं अजून तीच बघायचं आहे. बर काय प्रश्न अजून काय राहिले पाणी नाही तर रस्त्याची लाईट सोय काय पाणी आहे इथं पाणीच नाही तर 55 वर्ष त्यांना निवडून देऊन काय सुद्धा सुधारणा नाही बर मग आता त्यांच्याच नातूला अजून दे म्हणलं मागचे दिवस पुढं मग 5 वर्षात काय आलं का पाणी इथं मग 2 वेळा आले इथं हा आले ना आलेच बर हा पाणी एक महत्वाचा प्रश्न आहे बाकी गावातले काय इतर प्रश्न बाकी तर काय सुधारणा नाही काय सुधारणा तुम्ही सांगा आता जाऊन फिरून या गावात सुधारणा नाही त्याच काय नाही त्या हा 4 तेवढीच ठराविक माणसाचं सुधारणा करायची मर्यादित पुढारी संघटून बाकीच काय सुधारणा नाही ना बर बर तुम्ही 55 वर्षात एक गाव घेतलं असतं वर्षाला एक गाव तर तुम्हाला कुठं बुमऱ्यातनं बाहेर पाय काढायची गरज लागली नसती मग तुम्ही एवढं 55 वर्ष राज्य करून तुम्ही रात नाही दिवस पैसे घेऊन शेवटी पडली पार्टी पडली मग काम असतं तर तुम्ही निवडून आला असता ना ही म्हणायचं आम्हाला. बरोबर आहे बरोबर आहे ना? खरं तर बापूला त्या ठिकाणी वरती लोकांचा भाजपवरती लय रोष दिसतो महायुतीवरती असू दे रोज पण फटका वाटणार नाही बापूला बसलं तर वाटत नाही नाही वाटत मराठा फटका आरक्षण कशा असेल बाकी काय 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 नाही ती नाही तर आबा आहे शेवटी हां हा बर मग दीपक आबा हा बर आबा आहे आबा आबांची काय चर्चा चालू आहे? आबा उभा राहणार आहे का पाठीमध्ये राहणार नाही पार्टी नंतर अपेक्षा आम्ही मतदान देणार त्यांना बर उभा करणार आहे आम्ही आबा आबाला उभा करणार होय आहे? करणार बर भाजप दिलं तिकीट आबाला महायुती काय दिलं नाही तर नाही दिलं तर अपेक्षा आहे की बर हा त्याचा फटका शाहजीबापूला बसणार नाही कशाला ती दोघा संगणमत काय बापू महागार गेले यावेळेला हां 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 बापू माघार घेतील हा मग बर मग आबाला हे बरं नेटवायचं आहे नटवायचं यावेळेला बर आबांचा कार्यकर्ता भेटलाय पहिल्यांदा आपल्याला आबाला नेटवायचं आहे आबाला गावाचं आवाज आहे सगळं आबाच गाव आहे हा बर बर हां राष्ट्रवादीचं गाव आहे सगळे बर बर हा आबा नाही ते आबाला निवडून द्यायचं म्हणतोय हां आबानं जवळ्यापर्यंत 2 वेळा पाणी आणलं जवळ्या खाली पाणी येऊ दिलं नाही बर बर गणपतरावनं आणलंच नाही त्या इथं आणलं सोडून पाणी शहाजी बापून आणलंय बापून आणलं काय हा बर मग आता कसं करायचं इथं मग बापूलाच मत देणार आहे बापूला द्यायचं आहे हा आलंय तर खरं पाणी पाणी आले बापू हां होय आणि ते 55 वर्ष पाणी नव्हतं आलं कुठलं 55 वर्ष पाणी बर नाही खोऱ्या पाठी बर खोऱ्या पाठीकडून कामाला जावा कुठं हां 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 हा ह्याच्याशिवाय दुसरं काय नव्हतं आता शेतात काय लावलं मग शेतात काय लावलं पाण्यामुळे पाण्यामुळे आता काय हे केले मका केली बर बर पाणी पुरते आता आता पाणी पुरते आता पाणी आले कोरडं आलतं ना पाणी आमचं त्यांचं नातू पण आहे की तरुण आहे तर पैशाचं काम काय काम करून करायचं आहे कशाची कामं करतात बर काय इलेक्शन होतं तेवढं काम करतात इलेक्शन झाले पुन्हा वाडेगाव कुठं हे सुद्धा त्यांना माहित नसते पण बर बापूंच लक्ष असतं. नमस्कार दादा नमस्कार काय नाव अजित दिघे किती वेळा शाळा मी इंजिनिअरिंगला सध्याला मतदान कधी आले एक वर्ष झालं घेऊन कोणाला लोकसभेचं मतदान झालंय केलंय. आमदारकीचं पहिलंच मतदान आहे हां आमदारकीचं पहिलं मतदान कोणाला करायचं सध्या जो विकासाचा मुद्दा घेऊन येईल त्याला आमचं मतदान असेल पहिलं बर कोण येईल विकासाचं मतदान घेऊन आता बघूयात बापू आहेत आबा आहेत हं. विरोधात आणि आपलं बाबासाहेब देशमुख आहेत हां हां. बर
तर बघूयात काय होतंय. एक तरुण म्हणून गावात काय वाटतंय का एक सरकारबद्दल काय म्हणणं आहे तुझ्या लोकसभेच्या सध्या महायुती सरकारनं मुलींना जे शिक्षण दिले मोफत त्याचं मी स्वागत करतो. आणि ज्या काही योजना आणलीत लाडकी बहीण लाडका भाऊ याचं देखील मी अभिनंदन करतो. बर त्याचा काय फायदा होईल वाटतं फायदा होणार की आता मुलींना मराठ्यांच्या मुलींना म्हणा ओबीसी SC BC सगळ्यांना फायदा होतो. बरं बरं हां म्हणजे जे कोण ज्यांना परिस्थिती नाही शिकायची ते देखील आता सगळे पुढे जातील. बरं म्हणजे भाजपच्या निर्णयावरती समाधान आहे. हा सध्या तरी निर्णय चांगला आहे. आता फक्त एकच अपेक्षा आहे की मराठ्यांना तेवढं सरसकट कुणबी प्रमाण द्यावं आणि ओबीसी मध्ये समावेश करावा. बरं तर ही एकूण त्या ठिकाणी झालं तरी पण इथली सांगोलची परिस्थिती एक तरुण म्हणून महत्त्वाचा प्रश्न काय वाटतं वाडेगावातले सांगोलमध्ये सध्या तरी इथं आमच्या गावचं पाहिलं तर पाणी जरा सोडलंय बापून या 5 वर्षात आणि सध्या कल हा बापूकडे आहे सध्या जास्त. बरं हां बाबासाहेबांची काय कामं त्यांचा संपर्क गावामध्ये कसं संपर्क तर आता माया काय देखरीत आलं नाही अजून तर काय पण आहे थोडाफार आहे वाटतं. आहे बापूच्या पाठीमागे जातील बापूच आहे. बरं काम तर चांगलं आहे सध्या. आता या गेल्या 10 वर्षात वाडेगाव राजापूर रस्ता नव्हता तो या झाला आता झालाय 2 वर्ष झालं. तो देखील अजून मंजूर आहे ते पण पूर्ण आहे. खरं तर वाडेगावात या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असताना त्या ठिकाणी सुरुवात केली होती. वेगवेगळ्या भागाचे लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्या ठिकाणी आडनावाचे लोक आपल्याला त्या ठिकाणी भेटले. मोठ्या प्रमाणात दिघे असलेले लोक या ठिकाणी भेटले. खरं तर महत्त्वाची म्हणजे या गावातल्या लोकांचा त्या ठिकाणी कौल काय असणार आहे. लोक त्या ठिकाणी शहाजीबापूविषयी काय बोलते ती बाबासाहेबाविषयी काय बोलते ती दीपक आबाविषयी काय बोलते ती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय. आणि पहिलाच त्या ठिकाणी लोकसभेला सांगायला गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी आठवत असेल की आपण सुद्धा या ठिकाणी वाडेगावमधून सुद्धा लोकसभेत त्या ठिकाणी रिपोर्ट घेतला होता आणि पुन्हा आता विधानसभेविषयी लोकांची म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर सांगोल भाग त्या ठिकाणी बाबासाहेब असतील शहाजीबापू असतील महत्त्वाचं म्हणजे पाणी प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. लोकांनी तो स्पष्ट त्या ठिकाणी बोलून दाखवला की पाणी प्रश्न नेमका सोडवला कोणी त्या ठिकाणी आपल्याला बघायलाच मिळलं. महत्त्वाचं म्हणजे वाडेगावातले काही प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील लोक सांगतात की शहाजीबापूच्या माध्यमातून मोठे प्रश्न सुटले त्या ठिकाणी शहाजीबापूला निवडून द्यायचं. दुसरे लोक म्हणतात की मराठा आरक्षण असेल कांद्याचा प्रश्न असेल त्या ठिकाणी आमचा भाजपविषयी किंवा महायुतीविषयी मोठा राग आहे मोठा रोष आहे. त्यामुळे त्या ठिकाणी बापूला यावेळेस थांबवायचं आणि बाबासाहेबांना निवडून द्यायचं अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया त्या नेमकं येणाऱ्या विधानसभेला अगदी 3 महिन्यावरती विधानसभा आहे आणि आपल्याला आचारसंहिता सुद्धा या ठिकाणी महिन्यावरती आपल्याला बघायला मिळेल. नेमकं लोक काय विचार करून मतदान करणार ह्या विधानसभेला त्या ठिकाणी आपण बघूयाच. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा वाडेगाव तालुका सांगोला.